प्रजासत्ताक दिन शिरसगाव येथील गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमासाठी शहीद जवान सुभेदार सुनील रावसाहेब वलटे यांच्या वीरपत्नी मंगलताई वलटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव येथील नेहमीच आरोग्य सेवेत आपला वेगळा ठसा उमटविणारे डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव भवर साहेब, संस्थेचे सचिव स्वप्नील भवर, शालेय कमिटी व्यवस्थापन सदस्य दादाभाऊ शिंदे, गोविंदभाऊ जाधव, भागवत गुरुजी, रावसाहेब जाधव, दत्तात्रय मल्लिक, रवींद्र गायकवाड, विनोद भागवत आदी मान्यवर उपस्थित होते। शाळेच्या मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले। प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत आपले भाषणे करत पालक व ग्रामस्थांची मने जिंकली। विशेष म्हणजे क्रीडा शिक्षक पवन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे गुंफू याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर सादर करत कार्यक्रमामध्ये नाविन्य आणले। शाळेचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर व त्यांचे संपूर्ण शिक्षकगण, शिक्षिका, कर्मचारी, ड्रायव्हर या सर्वांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले। मंगलताई वलटे यांनी गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल ही ग्रामीण भागातील ज्ञानामृत संजीवनी असल्याचे उद्गार उद्गारले आहे। तर डॉक्टर आव्हाड यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले। यावेळी विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी केल्याबद्दल, ज्ञान संपादित करून यश संपादित केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक हेमंत गायकवाड यांनी केले, तर आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर यांनी मानले। यावेळी पंचक्रोशीतील पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमीन शेख, अहिल्यानगर। गुरुदत्त या स्कूलमध्ये मला आज झेंडावंदनसाठी जे मान सन्मानित केलं त्याबद्दल गुरुदत्त स्कूलचे कमिटीचे खरंच मी मनापासून आभार मानते। त्यांनी खरंच आठवण ठेवली की आपल्या देशासाठी जो एक सैनिक आपल्या जीवाचे बलिदान करतो त्या परिवाराची त्यांनी आठवण ठेवून आणि खऱ्या अर्थाने हा प्रजासत्ताक दिन त्यांनी आज साजरा केला। त्याबद्दल सर्व गावकऱ्यांनाही या शाळेचा खरंच अभिमान वाटतो आणि ही शाळा म्हणजे एक या खेड्यातील या पंचक्रोशीसाठी एक अमृत, ज्ञानामृत म्हणूनच ही खरी तर ठरलेली आहे। कारण इथे इंग्लिश आजच्या खऱ्या स्पर्धेच्या युगामध्ये जे मुलांना खेडोपाड्यात पाहिजे ते खरंच या शाळेने आणि या शिक्षक वृंदाने मिळून दिलंय। मुलांची जी प्रगती आज मी बघितली खरंच खूप म्हणजे कौतुकास्पद आहे की खेड्यातल्या मुलांना घराघरापर्यंत जाऊन त्यांना जे स्पर्धेच्या युगात जे ज्ञान पाहिजे ते घरोघर पोहोचवलं साहेबांनी। खरंच त्यांचं कौतुक करणं खरंच कमीच शब्द पडतील आणि कमी खर्चामध्ये त्यांनी खूप उत्कृष्ट मुलांना शिक्षण पुढे उपलब्ध करून देण्याचं जे ध्येय स्वप्न बघितलं आहे ते खरंच पूर्ण होईल। मीही या पंचक्रोशीत शिकलेली मुलगी आहे। मला खरंच अभिमान वाटतं की इथे एक इंग्लिश मीडियम झालं। त्यावेळेला आमच्या वेळेला जर असतं तर आम्ही आज काहीतरी खरंच करू शकलो असतो, पण ते प्रत्येकाच्या भाग्याची गोष्ट असते। आणि खरंच साहेबांचं आणि ह्या स्कूलचं आणि शाळेतल्या सर्व टीचर वर्गांचं अभिनंदन आणि अशाच अनेक शुभेच्छा त्यांना पुढील वाटचालीसाठी। धन्यवाद। मला या गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल संस्थेचे जे चेअरमन केशव साहेब यांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार, धन्यवाद व्यक्त करतो। आणि इथं आल्यानंतर ग्रामीण भागात जे शिक्षणाची त्यांनी सोय व्यवस्था केलेली आहे आणि त्यांच्या कष्टाचं जे चीज झालेलं दिसतंय आपल्याला। कारण आज ते सांगत होते का 4 10वीच्या बॅचेस इथनं पासआउट झालेले आहे आणि त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क जे आहेत 95% आहे आणि त्यातले त्यात 15 जण 90 अबव आहे आणि शेवटचा जो विद्यार्थी आहे तो सुद्धा 75% 70%च्या आसपास आहे। म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे काय ग्रामीण भागात
शाळा चालू करणं आणि ती चालवणं याला फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या या कष्टाला, त्यांच्या या कार्याला माझ्या सर्व शुभेच्छा आहेतच. पण त्यांनी आता पुढील भविष्य, पुढील ध्येय पण मला थोडक्यात सांगितलेलं आहे. 11वी-12वी सायन्स आपण चालू करतो आहे आणि इथनं कोपरगाव, इथनं वैजापूर, इथनं येवला हे अंतर आणि इथले परिस्थिती बघता इथल्या मुलांना जवळच्या जवळ जे शिक्षण घेता येतं त्याच्यासाठी त्यांना प्रेरित करण्यात येतं. आणि त्यांनी आताच सांगितलं की त्यांचं शिक्षण बालपण हे बोगट्याला झालं आणि बोगट्याला आज मी बघितलं बोगट्याचे विद्यार्थी तुमच्या शाळेत आलेले, म्हणजे हा निसर्गाचा पण एक धडाच आहे आपल्याला का आपण जे चालू केलेलं आहे काम त्याचं तुम्हाला कुठेतरी फळ मिळालेलं आहे. आणि इथं जर बघितलं तर इथल्या शिक्षकांचं, प्राचार्यांचं, मुख्याध्यापक जे आहे चौधरी सर, त्यांनी ज्या मुलांमागे कष्ट घेतलेत, एवढं त्यांनी प्रामाणिकपणे काम करत आहेत त्याचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण मुलांची मी फ्लुएन्सी म्हणजे हाऊ दे टॉक इंग्लिश, हाऊ दे स्पीक, हाऊ दे गिव्ह अँसर्स, हाऊ दे रिफ्लेक्ट द रिपब्लिक डे स्पीच, दे हॅव अ वंडरफुल अँड मॅजिक स्पीच. म्हणजे इट वॉज व्हेरी surprise to me also, and the teachers, those who are taking the part of their skill to explain and explore the student, that is very important. आणि आज त्यांनी आणि एक दुसरी गोष्ट, त्यांनी ज्या भारताला स्वतंत्र म्हणजे शहीद झालेल्या विधवा पत्नी त्यांच्या मंगलाताई वरटे यांना इथं बोलावलं आणि त्यांच्या हस्ते आपण हा जो कार्यक्रम केला त्याला पण त्यांना मी सलाम करतो. त्यांनी त्यांची आठवण ठेवून त्यांना इथे बोलवलं. मला हे फारच म्हणजे इम्प्रेस करणारी गोष्ट होती. सर्वांना शुभेच्छा. आणि आज श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी एवढंच सांगेल की आज आपण जागतिक लेवलला जसं टेक्नॉलॉजी असेल, बाकीचं कॉम्प्युटर असेल, याच्यामध्ये आपण खूप प्रगती करतो आहे. पण ती प्रगती करत असताना आपलं जे अध्यात्म आहे, भारताला ज्याच्यामुळं जगामध्ये ओळख आहे की एक आध्यात्मिक, एक वेगळं, आपले साधू संत असतील, हे असतील, ते एक वेगळं असं महत्त्व आहे. आणि ते महत्त्व आम्ही आमच्या या स्कूलमध्ये टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. की तुम्ही जर सकाळी बघितलं असेंब्लीला, प्रार्थनेला तुम्ही जर आले तर आमच्याकडं गीता पठण होतं. गीतेचे काही श्लोक दररोज आमच्याकडं वाचल्या जातात आणि त्याचा अर्थ मुलांना सांगितला जातो. आणि वर्षभरामध्ये पूर्ण गीता ही आम्ही वाचून संपवलेली असते. म्हणजे अध्यात्माबरोबर शिक्षण, आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आता सरकारने फार मोठा आमूलाग्र बदल करण्याचं ठरवलेलं आहे. बहुतेक 25मध्ये ते लागू होईल. आणि ते जर लागू झालं तर भारतामध्ये जवळजवळ 35 वर्षानंतर शिक्षणाकडेच खऱ्या अर्थाने लक्ष दिलं गेलं असं आज वाटतं आहे. आणि जी लहान मुलं असतात 5वीपासून म्हणा, की त्यांना जर तिथूनच एक म्हणजे एक व्यापारी वृत्ती, बाकीच्या जे सगळे ज्ञान दिलं गेलं तर निश्चित त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये फार मोठा फायदा होईल. आणि आमच्याकडं वेगळे प्रकार असतील. साधं एक उदाहरण सांगतो की 10वीच्या ज्या बॅचेस आमच्या 4 पास आऊट झाल्या, त्या बॅचेसमध्ये कुणालाही ट्युशन नव्हती. आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये स्पष्ट सांगतो की कोणत्याही मुलांनी ट्युशन लावायची नाही. ग्रामीण भागामध्ये तर ती सुविधा उपलब्ध नाहीच, पण तरीही आम्ही सांगतो. आणि तरी आमच्याकडं 95चा हायेस्ट येतो, शेवट हा 70चा असतो. याच्यापेक्षा आमच्या शिक्षकांकडनं काय अपेक्षा करावं की प्रचंड मेहनत आमचे शिक्षक करत असतात. त्याच्यातलं एक साधं उदाहरण, 10वीच्या मुलांना सकाळी 5 वाजता आमचे एक सर आहे, ते 5 वाजता प्रत्येक विद्यार्थ्यांना फोन करतात आणि तो अभ्यासाला उठला का नाही याची ते दखल घेतात. आणि ते पालकांना सुद्धा माहीत झालं की यांचा हा फोन आला म्हणजे कोणाचा फोन आला, ते मुलाला उठून देतात आणि अभ्यास करायला लावतात. अशा काही मातापित्याचा आदर असेल, थोरामोठ्यांचा आदर असेल, आपल्या संस्कृतीचं जपवणूक असेल, हे सगळं आमच्याकडं शिकवलं जातं आणि ते जपवणूक केल्या जाते. आणि नवीन याच्यामध्ये आता 11वी असेल, JEE असेल, नेट असेल, ते सुविधा आपल्या खेड्यामध्ये, आपल्या स्कूलमध्ये कशी देता येईल त्याचाही आम्ही आता प्रयत्न करतो आहे. आणि पुढच्या वर्षापासून तिकडेही एक लक्ष देतो आहे. ज्युनियर कॉलेजसाठी सेपरेट असं युनिट आम्ही आता चालू करतो आहे आणि त्याचाही फायदा होईल. कारण तर इथून मुली
कोपरगावला जाणं किंवा वैजापूरला जाणं, हे जे 15-20 किलोमीटरचं अंतर आहे बसनी जाणं, हा जो वेळ जातो त्यांचा, तो वेळ हा अभ्यासासाठी त्यांचा उपयोगात यावा याच्यासाठी आम्ही आता 11वीचं हे चालू करतो आहे आणि त्याचाही लोकांनी फायदा घ्यावा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमचे शिक्षक वर्ग तर खूप चांगला आहे, खूप मेहनत घेतो, त्याचप्रमाणे पालकसुद्धा खूप चांगले आहे. पालकांचं सुद्धा आम्हाला फार मोठं सहकार्य आहे, म्हणून आम्ही हे सगळं करू शकतो. आणि परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.